नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या जीवन एक रंगमंच या चॅनलवर। तुम्हाला असं वाटत असेल की आज बोलताना अशी पाटी कोरी का? तर आज मी तुमच्याशी जस्ट बोलायला आले आहे मित्रांनो। तर त्यामुळेच मी ही पाटी कोरी ठेवली आहे की कधी-कधी कसं होतं की आपल्या नात्याची जी पाटी आहे ना ती कोरीच राहून जाते। कुणाकुणासोबत असं झालंय तर मला नक्की कमेंट करून कळवा। तर असं का होतं किंवा असं का झालं असेल किंवा मी असं का म्हणते? तर कसं असतं मित्रांनो, जेव्हा एखादं नातं नवीन असतं तेव्हा लोक बोलण्यासाठी कारण शोधत असतात आणि जेव्हा तेच नातं जुनं होऊन जातं तेव्हा न बोलण्याची कारणं देत असतात। आणि मग आपण याच विचारात पडतो की सुरुवातीला तर असं होत होतं परंतु आता असं होत नाही, तर असं प्रत्येकाला वाटतं। आणि त्याच म्हणजे प्रत्येक गोष्टीला नाविन्य असणं खूप गरजेचं असतं। मग ते नातं असो, आयुष्य असो किंवा एखादी कुठली पण तुम्ही गोष्ट करत आहात तर त्यासाठी नाविन्यता खूप गरजेची आहे। जसं की मी आपल्या व्हिडिओच्या बाबतीत देखील सांगेल की हा वेगळा काहीतरी करण्याचा प्रयत्न आहे की प्रत्येक वेळी मी तुमच्यासाठी एक कंटेंट घेऊन येत होते आणि त्याबद्दल बोलत होते। तर तो एक विषय कंटिन्युअसली चालू होता। म्हटलं आता वेगळं काहीतरी बोलूया, आपण आता वेगळं काहीतरी करूया। तर त्यामुळे ही गोष्ट, कारण जर आपण एखादी गोष्ट सातत्याने सेम वेने चाललो आहे, एका रस्त्याने सातत्याने चाललो आहे, तर आपण आपल्या डेस्टिनेशनवर पोहोचत नाही। जर तुम्हाला तुमच्या डेस्टिनेशनवर पोहोचायचं असेल तर तुम्हाला वळणावळणाच्या रस्त्याने जावं लागतं, खस्ता खाव्या लागतात, दगडगोटे मध्ये येतात आणि तरच तुम्ही तुमच्या जे काही फायनल डेस्टिनेशन आहे तिथे पोहोचू शकता। हृदयाचं पण मित्रांनो, जोपर्यंत हृदय धडधडत असतं ते अशा पद्धतीने असतं, सरळ चालायला लागलं की ते बंद पडतं। म्हणून कुठेतरी वाटामध्ये खाचखळगे असायला पाहिजे। तर त्यामुळे हे काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न आहे। कारण जर तुमच्यामध्ये नाविन्यता नसेल तर तुमचा आयडिया होतो। आता आयडिया म्हणजे काय? तर बऱ्याच जणांना वाटत असेल आयडिया काय आहे? तर खूप जणांना माहिती असेल की सुरुवातीला 1110 नावाचा एक आयडियाचा फोन येत होता आणि खूप नवीनच मोबाईल आले होते तेव्हा प्रत्येक जणाला असं वाटायचं की असा एक फोन निघाला आहे म्हणजे जो आपण कुठेही कॅरी करू शकतो। आणि जवळजवळ सगळ्यांकडे हा फोन होता आयडियाचा। आयडियानी छान तेव्हा ग्रोथ घेतली होती, आयडियाचेच कार्ड, आयडियाचेच फोन। पण सध्या तुम्हाला आयडिया कुठे दिसतंय का? कारण त्यांनी स्वतःत बदल करून घेतला नाही आणि ज्याने स्वतःत बदल करून घेतला नाही तर त्याचा आयडिया होतो। असं मी बऱ्याच जणांना उदाहरण द्यायचे, तर त्यामुळे मी तुम्हाला हे सांगितलं आहे। आता तुम्हाला असं वाटत असेल की ही गोष्ट मॅडम तुम्ही सांगताय की तुम्हीच बोलताय ताई, असं वाटत असेल तुम्हाला, तर हो, कारण की आपलं पण चॅनल थोडंसं स्टक झालं आहे। कारणं भरपूर होते। कारण माझ्या काही हेल्थ इश्यूमुळे मी तुमच्याशी बोलायला किंवा हे करायला येऊ शकले नाही, व्हिडिओ घेऊन येऊ शकले नाही। त्याचबरोबर मी माझं सेकंड चॅनल ओपन केलं आहे आणि ते खूप छानरित्या चालू आहे। तर त्याकडे कुठंतरी जास्त लक्ष दिलं जात होतं, त्यामुळे पण मला इथे येणं पॉसिबल होत नव्हतं। मग इथे कशा प्रकारचे व्हिडिओ घेऊन यायचे, तर त्यासाठी मग मी ठरवलं की आपण जसं तिकडे बोलतोय तसा इथे आपण सगळ्यांसोबत एक नवीन कॉन्सेप्ट घेऊन येऊया आणि आपण जे काही आपलं मोटिवेशन, आपले विचार आपण याद्वारे मांडूया, असं मला वाटलं। म्हणून मी तुम्हाला हे आयडियाचं उदाहरण दिलं की आता आपल्याला थोडंसं चेंज व्हायचं आहे। तर फ्युचरमध्ये फेस व्हिडिओ घेऊन मी स्वतः तुमच्यासमोर देखील येणार आहे। तर तुम्हाला हे आवडेल का? तर मला कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्हाला कशा प्रकारचे व्हिडिओ हवे आहेत तर हे देखील मला नक्की कळवा। तर काय होतं मित्रांनो की काहीतरी कुठल्या पण गोष्टीमध्ये नाविन्य असणं खूप गरजेचं आहे। मी माझ्याच बरोबर म्हणजे हा माझा अनुभव आहे। मी स्वतः एका दुसऱ्या चॅनलवर काम करत आहे, अगदी त्यामध्ये मला खूप छानरित्या रिस्पॉन्स आहे आणि माझं मनही तिथे लागलेलं आहे। परंतु हे जे आपलं ना फर्स्ट चॅनल आहे आणि इथे मला बोलायला खूप आवडतं, तुम्हाला चांगलं माहिती आहे। हे आपलं फर्स्ट चॅनल आहे आणि त्यामुळे हे माझी प्रायोरिटी आहे। तर इथं मी आता यानंतर कंटिन्युअस येणार आहे आणि त्याचमुळे हा छोटासा व्हिडिओ मी तुम्हाला यासाठी वेगळा काहीतरी घेऊन आले की तुम्हाला वेगळं काहीतरी दिसलं पाहिजे आणि मी स्वतः तुमच्यासमोर देखील येणारच आहे काही दिवसामध्ये। त्यामुळे मग मी तुम्हाला एक छोटंसं नात्याचं उदाहरण दिलं की नात्यामध्ये देखील नाविन्यता नसल्यानंतर ते नातं कुठंतरी जुनं होत जातं आणि गोष्टी जुन्या झाल्या तर त्याला नाविन्यता दिली गेली पाहिजे। मग ती कुठली पण गोष्ट असो, मग ते नातं असो, मग तो काही असो। अभ्यास करत असताना काय होतं मित्रांनो, आपण अभ्यास करतोय
1 तास करणार, 2 तास करणार, 3 तास करणार, परंतु नंतर कुठेतरी बोर व्हायला लागतं आणि कुठेतरी ब्रेकची गरज असते, पण तो थोडासा ब्रेक. आणि मग पुन्हा आपण चहा कॉफी पिऊन पुन्हा फ्रेश होऊन पुन्हा अभ्यास करू शकतो. मग पुन्हा 1 ते 3 तास, 2 तास असा अभ्यास आपण पुन्हा करू शकतो, पण ब्रेकची गरज आहे. परंतु ही गोष्ट अभ्यास करणं, ब्रेक घेणं, अभ्यास करणं, ब्रेक घेणं, सातत्याने या गोष्टी केल्यानंतर एका क्षणाला येते आपल्याला पठारावस्था. खूप जणांना माहिती असेल. आणि मग काय होतं की आपल्याला थोडाशा गॅपची म्हणजे गॅप पडतो, आपल्या कुठल्या गोष्टीमध्ये गॅप पडतो आणि मग हे जे आपलं हलतं जे असतं मग ते कुठेतरी त्याला गॅप पडतो आणि त्यामुळे काय होतं की आपला अभ्यास, आपलं काम याकडून आपलं दुर्लक्ष होतं. परंतु ही अवस्था लवकरात लवकर गेली पाहिजे यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. हे झालं अभ्यासाच्या बाबतीमध्ये. नात्याच्या बाबतीमध्ये सुद्धा तसंच आहे मित्रांनो. एखादं नातं आहे ना, त्याला आपण कितीही जीव लावला, नातं त्याला तुम्ही किती जीव लावा, खतपाणी घाला, त्याला व्यवस्थित सांभाळा, परंतु जितकं जास्त आपण त्याला सांभाळतो ना तितकं जास्त ते नातं आपल्यापासून दूर जातं. मग ते कुठलंही नातं असो, नवरा बायको, आई वडील, भाऊ बहीण, अगदी मित्र मैत्रीण, हे नात्यांचं देखील सेम गणित आहे. काय होतं की आपण जेव्हा त्यांच्या खूप जवळ जातो तेव्हा आपल्याला त्या सगळ्या गोष्टी माहिती होतात, आपण एकमेकांशी बोलतो. परंतु सुरुवातीला जेव्हा नातं नवीन असतं ना तेव्हा बोलण्यासाठी कारणं शोधले जातात, प्रत्येक वेळी कॉल, मेसेजेस, भेटणं, बोलणं. परंतु तेच नातं जेव्हा जुनं होतं तेव्हा कुठेतरी बोलणं टाळलं जातं. काही वेळा, सगळ्या बाबतीत नाही म्हणत, ते सगळ्यांच्या बाबतीत असं होत असेल असं अजिबात मी म्हणत नाही, परंतु काही बाबतीमध्ये ह्या गोष्टी घडतात. तर त्यासाठी नात्यामध्ये, कामामध्ये, सगळ्या गोष्टीमध्ये नाविन्यता आणायला पाहिजे. आणि हाच रूल आज मी फॉलो केला आहे. एक नवीन गोष्टी, नवीन कन्सेप्ट घेऊन आले आहे. आणि आता यानंतर एक नवीन व्हिडिओ येईल. बरेच जण मला आपल्या जुन्या व्हिडिओजमध्ये वगैरे खूप सारे प्रश्न विचारले आहेत आणि त्याचं उत्तर मला कदाचित व्हिडिओज थ्रू देता आले नाही, कारण की आपलं एक स्पेसिफिक कंटेंट आपलं ठरलेलं होतं की मी त्याच प्रकारचे व्हिडिओ घेऊन येत होते. परंतु आता खूप सारे प्रश्न आहेत जे मी जुने वाचलेले वगैरे आहेत, तर आता मी त्या संदर्भात उत्तर वगैरे तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. खूप जण मला मेसेजेस, माझे फ्रेंड्स सरांचे वगैरे, तर ते कॉल वगैरे करतात. सरांच्या ओळखीतल्या जर कुणी असेल तर ते विचारतात आम्हाला की मुलांचं शिक्षणाचं माध्यम कुठलं असावं, मुलांचं शिक्षणाचं माध्यम इंग्लिश मीडियम असावं की मराठी मीडियम. या संदर्भात नेहमी फक्त माध्यम नाही, बोर्ड पण, की कुठलं बोर्ड असावं, CBSE किंवा स्टेट बोर्ड, याबद्दल पण नेहमी प्रश्न विचारले जातात की कुठल्या बोर्डमध्ये म्हणजे चांगलं कुठलं. तर मी यासाठी ना एक डेडिकेटिव्हली स्पेसिफिक व्हिडिओ घेऊन येणार आहे. CBSE आणि स्टेट बोर्ड फरक काय आहे, तर या दोन्हीमधला फरक काय आहे, तर हा व्हिडिओ मी घेऊन येणार आहे. याबद्दल खूप जणांनी मला प्रश्न विचारले, अगदी काहींच्या कॉलला उत्तरही देता आलं नाही. काही काळासाठी मी खूप बिझी होते, तर आता ठीक आहे, तो फेज संपला आहे आणि आपण या थ्रू नेहमी भेटत राहू, बोलत राहू. तुम्हाला या व्हिडिओबद्दल, म्हणजे हा अगदी सिम्पल बोलण्यासाठी व्हिडिओ केला होता. खरं तर यासाठी मी फेस व्हिडिओ घेऊन येणार होते, पण तसा स्पेसिफिक वेळ आजही मिळाला नाही, दुसऱ्या कुठल्या गोष्टीमध्ये बिझी असल्यामुळे. तर यावर कमेंट करायला अजिबात विसरू नका. कमेंट करा आणि तुमचा रिप्लाय देखील द्या. तुम्हाला कसं वाटलं, काय वाटलं, की मी नवीन टाईप घेऊन येणार आहे, तर याबद्दल तुमचं सजेशन द्यायला अजिबात विसरू नका. चला तर मग मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत चॅनलसोबत राहा आणि तुम्ही अजूनही आपलं जीवन एक रंगमंच हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. आणि आज हा व्हिडिओ कुणी नवीन बघत असेल तर त्यांनी देखील सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूचा बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा आणि तुमची कमेंट करायला अजिबात विसरू नका. चला तर मग मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत चॅनलसोबत राहा. धन्यवाद.